नमस्कार. डाएट फूड हे चवीला चांगलं नसतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ खोटं आहे. डाएट फूडसुद्धा खूप यम्मी आणि टेस्टी असतात. तर आज मुलीला डब्याला हा पदार्थ बनवून दिला आणि तिला तो अत्यंत आवडला, तर तोच तुमच्याबरोबर शेअर करते. त्यासाठी मोड आलेले 1-2 वाटी मूग मिक्सरच्या भांड्यात घातले. त्याचसोबतच हिरवी मिरची, लसूण, जिरं घालून थोडंसं जाडसर वाटून बाउलमध्ये काढून घेतलं. त्याच्यासोबत जिरेपूड, काळी मिरीपूड, लाल तिखट, धने पावडर, किसलेलं गाजर, कांदा, कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं. 1-2 चमचे लिंबाचा रसही घातला. त्याने चव खूप छान येते. आता वाटीभर रोल्ड ओट्स मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतले आणि ते मुगाच्या मिश्रणामध्ये त्याची पावडर घातली. चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. बाइंडिंगसाठी 1 चमचाभर बेसन पीठही घातलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आणि हाताला तेल लावून छान अशी टिक्की तयार करून घेतली. आता पॅनमध्ये बटर किंवा तूप घालून टिक्की ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूंनी छान क्रंची, क्रिस्पी होईपर्यंत लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ती दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायची आहे. वरून थोडेसे काळे पांढरे तीळसुद्धा लावून घेतले आहे आणि एका बाजूने तुम्ही रंग बघू शकता किती सुरेख रंग आला आहे आणि मस्त वरून क्रंची, क्रिस्पी, आतून सॉफ्ट अशी डाएट टिक्की आपली तयार आहे. आणि अशी टिक्की बनवून तुम्ही डाएट करणाऱ्याला जर खायला दिली ना, तर तो आयुष्यभर डाएट करायला तयार होईल. हे बघा किती छान अशी मस्त शिजली आहे आणि आतून किती छान त्याचा टेक्स्चर आला आहे. तर अशी टिक्की बनवून तुम्ही जर मुलांना दिली खायला, डब्याला सुद्धा दिली ना, तर ते आवडीने खातील. तर तुम्हाला आजची मूग ओट्स टिक्की कशी वाटली, तर तेही मला कमेंटद्वारे सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो देखील करायला विसरू नका. धन्यवाद.